दलित मुस्लिम एकता हा विषय आठवले साहेबांनी कधी सोडलेला नाही, पहिल्यापासून घेतलेला आहे. या मुंबईमध्ये मी लहानापासून काम करतो आणि मला आठवतात ते आठवले साहेब की अन्यायाच्या विरोधात पददलितांसाठी दलित पॅन्थरच्या द्वारे त्यांचा संघर्ष मी फार जवळून बघितला. देशामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून आणखीन वरचा टप्पा गाठावा अशा तऱ्हेची आमची भावना या ठिकाणी निव्वळ व्यक्त नाही करणार, तर तशा तऱ्हेची मागणी आमचे नेते एकनाथ शिंदे यांना देखील मी करायला लावीन. अशा तऱ्हेचं नातं आमचं आणि रामदास आठवले साहेबांचं आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आयोजकांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम. संकल्प जय भीम आणि जय हिंद हा जर समाज एकत्र राहिला तर या विभागामध्ये या देशामध्ये चांगल्या पद्धतीने काम होईल. आणि आजची काळाची गरज आहे. आणि या गरज असताना आज आपण हा देशात दलित मुस्लिमांची सर्व समाजासाठी मोदी जी आणि आठवले यहाँ गजानन कीर्तिकर जी जो इस इलाके के मेंबर ऑफ पार्लियामेंट है, जो असली शिवसेना है, असली शिवसेना के नेता एमपी गजानन कीर्तिकर जी है. ये तो सेना असली है लेकिन वो सेना नकली सेना है. तो सोहेल जो हमारे है, मतलब जो आदमी है नेक, जो आदमी है नेक, उनका नाम है सोहेल शेख. जो अपने काम में कभी नहीं होता है फेल, जो अपने काम में कभी नहीं होता है फेल, उसे बोलते हैं शेख सोहेल. जो दलित मुस्लिमों का करते हैं अच्छा मेल, जो दलित मुस्लिमों का करते अच्छा मेल, वही मेरे बाजू में खड़े हैं सोहेल. जब आरपीआई की बजती है बेल, वह जरूर पहुंचते हैं सोहेल. तो आज यहाँ अच्छा प्रदर्शन आपने किया. वक्त कम है, पहले भाषण कुछ लोगों के होना चाहिए था, लेकिन जब तक मैं आता नहीं तब तक सब लोग राह देखते बैठते हैं. और 10 बजे माइक मतलब भाषण हमारा पूरा करना पड़ता है. कोर्ट का आदेश है, कोर्ट के आदेश को भी मानना चाहिए, कानून को भी मानना चाहिए, क्योंकि हम सब लोग बाबा साहब अम्बेडकर जी के अनुयायी हैं. दलित मुस्लिमों की एकता इसलिए हमें करनी है. भारत देश को सही दिशा से ले जाने वाले नरेंद्र मोदी जी, नरेंद्र मोदी जी मुस्लिमों के विरोध में नहीं है. नरेंद्र मोदी जी सबका साथ सबका विकास की बात करते हैं. नरेंद्र मोदी जी सभी जाति वर्गों को साथ में ले जाने की कोशिश करते हैं. और आपने देखा है कि 10 साल में देश का बहुत अच्छा विकास हो रहा है. जो जनधन योजना है, जो आवास योजना है, आयुष्मान भारत योजना है, उज्ज्वला योजना है, ऐसी बहुत सारी योजनाएं जो है, मुद्रा योजना है, उसका फायदा हिंदू हो, मुसलमान हो, दलित हो, आदिवासी हो, जनरल कैटेगरी के लोग हो, सबके लिए इसका फायदा हुआ है. जो 10% आरक्षण देने का निर्णय हमारी सरकार ने लिया, जो मेरे मंत्रालय का विषय था, जो मतलब EWS इकोनॉमिकल वीकर सेक्शन के जो लोग हैं, जो फैमिलीज है, उनको शिक्षा में और नौकरियों में आरक्षण देने का ये निर्णय है. और बातें तो चलती रहती है कि भाई मोदी जी ये बीजेपी दलित और मुसलमान के विरोध में है, ये लोग संविधान बदलने जा रहे हैं, इसी तरह की बकवास की बातें की जाती है.
लेकिन मैं आपको बताना चाहता हूं कि बाबा साहब अम्बेडकर जी का संविधान इतना मजबूत है, कोई भी उसको हाथ लगाने की कोशिश करेंगे तो उसका हाथ काटने की ताकत हम सब लोगों में है। और इसीलिए कोई संविधान को हाथ नहीं लगाएगी, संविधान को हाथ लगाएंगे तो आग लग जाएगी। हमारे लोग गरीब लोग हैं, लेकिन हम लोग एक बार अगर शैतान बन जाते हैं तो किसी के बाप को हम नहीं तो सुनते हैं, और किसी के बाप में ताकत नहीं है कि संविधान को बदलने की। तो इसी तरह ये कांग्रेस वाले प्रचार करते हैं, वो 50-70 साल सत्ता में रहे, मैं भी उनके साथ था, लेकिन मैंने उनको तो छोड़ दिया क्योंकि कांग्रेस में कुछ दम नहीं रहा था। इसीलिए मोदी में बहुत ज़्यादा दम है, मोदी जी में बहुत है ज़्यादा दम, और मैं भी नहीं हूँ कुछ कम। और इसलिए मतलब ये दम और गम वाले एक साथ आए हैं, और हम सब लोग देश को आगे बढ़ा रहे। जितनी गालियाँ देना है उतनी गालियाँ दे दो। महाराष्ट्र में एकनाथ शिंदे जी हमारे साथ आए, अजित दादा यहाँ हमारे साथ आए। क्यों आए? उधर रहने से कुछ फायदा नहीं था, मैं इनके पास क्यों आया? कांग्रेस के पास रहने में कुछ फायदा नहीं था। लेकिन यहाँ एकनाथ शिंदे जी को 40 MLA को तोड़कर और 13 मेंबर ऑफ पार्लियामेंट को साथ में लाकर उन्होंने बहुत बड़ी डेयरिंग किया है। शिवसेना में बहुत बड़ी डेयरिंग है। और बाला साहब ठाकरे जी होते थे, बाला साहब ठाकरे जी उसके पीठ थपथपाते थे क्योंकि बहुत बड़ा मतलब स्ट्रांग आदमी है। और मेरे लड़के जो तो बहुत बड़ा स्ट्रांग है, क्योंकि लड़के के पास खाली 14 MLA रह गए हैं, 14 या 15 MLA रह गए हैं, और इनके पास 40 MLA है। तो इतना बहादुर आदमी एकनाथ शिंदे जी है, और बहुत चुपचाप रहकर उन्होंने ऐसा 2.5 साल में किया, ऐसा पलटा फिर दिया कि माननीय उद्धव ठाकरे जी को मतलब मुख्यमंत्री पद का जो इस्तीफा देना पड़ा। और उद्धव ठाकरे जी अगर हमारे साथ आते थे तो ऐसा नहीं होता था। शरद पवार साहब हमारे साथ आते थे तो अजित दादा इधर नहीं आते थे। तो पवार साहब ने पहले हमारे साथ आना चाहिए था। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ आकर सरकार बनाने की आवश्यकता थी। मैं बार बार उद्धव जी को बोल रहा था कि आप इधर आइए, आप इधर आइए। नहीं बोले मैं उधर जा रहा हूँ। अरे मैं बोला मैं उधर से इधर आया और तुम उधर क्यों जा रहे हो? मैं तो उधर ही था, मैं उधर से मैं इधर आ गया और तुम उधर से जा रहे हैं। जिस बाला साहब ठाकरे जी ने मतलब कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पर झंझावाती क्रिटिसाइज करने का काम किया था। शिवाजी पार्क मैदान में जब दसरा मेलावा में बाला साहब की जो भाषा होती थी, स्पीच होता था, बहुत तगड़ा होता था। बाला साहब का स्पीच सुनने के लिए बहुत सारे नौजवान लोग आते थे। शुरू में हमारे बौद्ध समाज के भी बहुत सारे तरुण, गजानन कीर्तिकर जी मतलब आप शिवसेना में थे, जब हम दलित पैंथर बनी तो दलित पैंथर में वो सब लोग आए थे। लेकिन बाला साहब कभी दलित का विरोध नहीं करते थे। बाला साहब ने मुझे बोला था कि शिव शक्ति भीम शक्ति एक होनी चाहिए, और मैंने निर्णय लिया। मैंने सभी लोगों से बातचीत करने के बाद मुझे सब ने बोला कि बाला साहब का प्रस्ताव बहुत अच्छा है और बाला साहब के प्रस्ताव का सपोर्ट करिए। और फिर मैंने भीम शक्ति शिव शक्ति का निर्णय लिया। शिवसेना बीजेपी के साथ में आ गया और युति की महायुति बन गई है। तो इसीलिए ये महायुति जो है, महायुति अभी हमारी आगे जा रही है। सीटों पर थोड़ा विवाद हो रहा है, लेकिन विवाद तो होता ही है। विवाद होने के बाद भी हम मतलब पूरा एक दूसरे को कोऑपरेट करते हुए 45 सीटें हमें चुनकर लानी है। और मतलब सीटों का बंटवारा जो है, ये बंटवारा जल्दी जल्दी होना चाहिए। मेरे पार्टी को भी 2 सीट मिलनी चाहिए, ये भी हमारी मांग है। और इसी तरह हम भी, हमारी भी सूचना है, हमारी पार्टी गांव गांव में है, शहर शहर में है, बस्ती बस्ती में है। हमारी पार्टी की ज़्यादा MP नहीं है। हमारी पार्टी के 2 MLA, लेकिन वो कमल सिंबल पर चुनकर आए थे। लेकिन अगर मुझे टिकट मिलता है तो मैं कमल पर लड़ने वाला नहीं हूँ, मेरे सिंबल पर मैं लड़ने वाला हूँ। मैं जब कांग्रेस पार्टी के साथ था तब मैं मेरे सिंबल पर ही लड़ा था। मैं एक बार खटारा पर लड़ा था। लोग बोल रहे थे खटारा कैसा मतलब दिल्ली पहुँचेगा। मैं बोला देखो मैं खटारा को कैसा उठा कर ले जाता हूँ। तो ये खटारा मतलब दिल्ली जाकर पहुँचा था। मैं पंढरपुर से मैं 2 बार चुनकर आया था। एक बार खटारा पे आया था, एक बार सूरज पर चुनकर आया था, एक बार मुंबई से मैं चुनकर आया था। और तब हमारे RPI के 4 मेंबर ऑफ पार्लियामेंट चुनकर आए थे। हमारे बाला साहब अम्बेडकर जी भी थे,
दूसरे हमारे आर्य गोई साहब थे, जोगेंद्र गवाड़े थे, मैं भी था, हमारे 4 MP चुनकर आए थे। लेकिन हम लोगों को एक साथ रहने की आदत नहीं है। कोई इधर जाता है, कोई उधर जाता है, कोई उधर जाता है, फिर मैं भी सोचता हूँ कि अगर उधर गए हैं तो मैं इधर जाता हूँ। तो ये हमारे लोग ऐसा करते रहते, एक साथ नहीं रहते हैं और अपनी समाज की ताकत कमज़ोर होती है। लेकिन मैं जब भी यूनिटी की बात आती है तब मैं तैयार रहता हूँ। कोई भी आदमी अध्यक्ष बने, मैं उनके साथ काम करने के लिए तैयार हूँ। तो इसी तरह मतलब हमारी पार्टी जो है, हमारी पार्टी सबको साथ में लेकर चलती है और दलित की यूनिटी अगर होती है, माइनॉरिटी भी हमारे साथ अगर आते हैं और हम माइनॉरिटी की बात तो करते रहते हैं, लेकिन वोटिंग हमको मिलता नहीं है माइनॉरिटी का। माइनॉरिटी वाले हमारे साथ आते नहीं है। माइनॉरिटी वाले सभा में आते हैं, भाषण सुनते हैं, अटोल साहब अच्छे आदमी बोलते हैं, लेकिन जब चुनाव आता है तो वो ज़्यादा वोट हमको नहीं दे देते हैं। लेकिन वो भी सोहेल आपने ध्यान में रखने की आवश्यकता है। हम मुसलमान के साथ हैं, नरेंद्र मोदी जी मुसलमान के साथ हैं और ये कांग्रेस वाले आपको भड़काने का काम करते रहते हैं। और इसीलिए मुझे लगता है कि आप सब लोगों ने शांति से आगे बढ़ने की आवश्यकता है। मोदी जी अच्छे आदमी हैं और इसीलिए हम सब लोग जो है, हमारे देवेंद्र फडणवीस जी बहुत बड़े एक्टिव नेता है, बहुत बड़े हमारे डिप्टी CM भी है। हम सब लोग मिलकर आगे बढ़ना है। हमारे अमित शाह जी अभी आए थे और मोदी साहब भी कुछ दिनों के बाद इधर आएंगे। तो इसी तरह मतलब अपने को पार्टी को अच्छी तरह बढ़ाना है। और आज यहाँ हमारे प्रकाश यादव जी है, गौतम सोनोनी इधर आए हैं, सिद्धार्थ कासारे है, दूसरे हमारे अंसारी जी, हाँ रशीद अंसारी जी है, वो हमारे माइनॉरिटी के अध्यक्ष भी है। और बाकी के मुश्ताक बाबा है, नाही हे मुश्ताक आहे लेकिन बाबा नाही। आपल्याला किती सीटांची अपेक्षा आहे सर, काही बोलणं झालेलं आहे का? आता एकतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण 2 सीट मागितलेले आहे। त्याच्यामध्ये शिर्डी आणि सोलापूर अशी मागणी केलेली आहे, पण अद्याप राज्याच्या नेत्यांची काही चर्चा झालेली नाही आहे। दिल्लीला मात्र आपण JP नड्डा यांना पत्र दिलेलं आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रामध्ये दलित मतांना आपल्या बाजूला ट्रान्सफर करणारा असा एक मोठा पक्ष आहे। जरी आमच्या पक्षाचे किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, यापेक्षा एक ग्रासरूटवर आमचा पक्ष सातत्यानं त्या ठिकाणी उभा आहे। आणि आपल्याला माहीत आहे की शिवसेना BJPचा अलायन्स अगोदर होता आणि RPI त्यांच्यासोबत आल्यानंतर युती महायुती झाली आणि 2012ची महानगरपालिका निवडणुका जिंकून देण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा फार मोठा वाटा होता। राज ठाकरे यांचं मोठं चॅलेंज शिवसेनेसमोर होतं। तर आता आमचा पक्ष खेड्यापाड्यामध्ये आहे, गावागावामध्ये आहे, त्यामुळं आमची मतं चांगली ट्रान्सफर होण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला एकदम डावलून चालणार नाही आहे। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला 2 जागा मिळाव्या, चर्चेनंतर काहीतरी मार्ग निघेल, पण अद्याप तशी चर्चा त्यांच्यासोबत इथं लोकल नेत्यांची झालेली नाही। पण तसं पत्र जे आहे ते माननीय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांना आपण दिलेलं आपल्या पक्षाच्या वतीनं आणि 2 जागेची मागणी केलेली आहे। अमित शहाजी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि इतर BJP नेत्यांची चर्चा केलेली आहे आणि जागा वाटपाचा जो काय वाद आहे तो लवकरात लवकर सुटेल आणि आपल्याला नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करायचं आहे। त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये 45 जागा जिंकायच्या आहेत। त्यासाठी जागा वाटपाच्या संबंधामध्ये तिन्ही पक्षांनी थोडी सबुरी घेतली पाहिजे आणि जागा वाटप सुरळीत झालं पाहिजे अशी आपली भूमिका आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा महायुतीच्या पाठीमागं आहे आणि RPIला 2 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे। आपण नेहमीच भाजप सोबत आहात आणि आपण जो प्रॉमिस केलेलं आहे त्यांना नेहमी पूर्ण केलेलं आहे, पण तुम्हाला जे प्रॉमिस केलं गेलं होतं किंवा फक्त भाजपतर्फे वादा करण्यात आलं होतं सत्तेत वाटा देणार, आता तुम्ही 2 सीटांची मागणी करताय, ह्याबाबत आता कारण यादी आता लवकरच येणार आहे, काही ठोस आश्वासन मिळालेलं आहे का? नाही, सत्तेत वाटा जो आहे तो आता सुरुवातीला जेवढ्या शपथविधी झाला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा, त्यावेळेला जो विस्तार झाला त्यामध्ये कमीत कमी मंत्र्यांचा शपथविधी झाला होता आणि
त्यावेळेला देवेंद्रजीने आम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेला नंतर विस्तार होईल त्यामध्ये RPIला संधी मिळेल, RPIचे मंत्री असेल. पण नंतर अजितदादा पवार यांचा शपथविधी झाला आणि दुसरा शपथविधी रखडलेला आहे. तर सत्तेमध्ये एकतर RPIला एकदम असं अवॉइड करून चालणार नाही आहे. RPI हा एक विचार करणारा पक्ष आहे, विचार देणारा पक्ष आहे. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा एक मोठा समूह आमच्यासोबत आहे आणि हा सगळा समूह नरेंद्र मोदींच्या संविधानाला मजबूत करण्याच्या भूमिकेला पाठिंबा देत आहे. अशा वेळेला महाराष्ट्रातल्या नेत्यांनी RPIच्या संबंधामध्ये अशी भूमिका घेणं योग्य नाही आहे. RPIला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे आणि 3 पक्षाचं सरकार आहे असं ते म्हणतायत, चांगली गोष्ट आहे. 3 पक्षाचं सरकार आहेच आहे, पण त्यामध्ये RPIसुद्धा आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्या 105 जागा आपल्या निवडून आल्या BJPच्या, त्याच्यामध्ये RPIच्या 2 जागा आहेत. RPIला 5 जागा दिल्या होत्या, पण आपण कमळावर लढलो होतो. त्याच्यातले 2 आमदार आपले निवडून आलेले आहेत, माळशिरस आणि नायगाव नांदेड जिल्ह्यामध्ये. तर अशा पद्धतीनं रिपब्लिकन पक्ष सोबत आहे, प्रामाणिकपणाने त्यांच्यासोबत काम करतो आहे आणि जिल्हा पातळीच्या ज्या DPDC आहे, बाकीच्या कमिटी आहे, तालुका कमिटी आहे, महामंडळं लवकर करावीत आणि कार्यकर्त्यांना थोडी सत्तेची संधी द्यावी अशा पद्धतीची आपली सूचना आहे, मागणी आहे आणि ते त्याचा विचार करतील अशी अपेक्षा आहे. सर, आपण कुठून इच्छुक आहात लढण्यासाठी लोकसभाची? जर सीट मिळाली तर, तिकीट मिळालं तर? नाही, लोकसभेची सीट मिळाली तर शिर्डीमध्ये मी उत्सुक आहे, कारण मी 2009मध्ये मी तिथं हरलो होतो आणि त्यावेळेला थोडासा निगेटिव्ह प्रचार झाला होता. परंतु बाळासाहेब विखे पाटील यांना नगरची जागा हवी होती, ती जागा मिळाली नाही आणि त्यामुळं त्यांनी माझा इकडे प्रचार इकडे आणि तिकडे विरोधामध्ये प्रचार केला आणि माझी RPIची जागा हरली आणि तिथे नगरमधली जी जागा होती ती हरली, आपल्या ती राष्ट्रवादी जागा होती. तर बाळासाहेबांना जर विखे पाटलांना जर नगर जागा ते दिली असती आणि तर माझी जागा निवडून आली असती, ती निवडून आली असती. तर ठीक आहे, आता माझी इच्छा आहे की तिथं शिर्डीमध्ये जर मला माझी राज्यसभा 2026पर्यंत आहे, लोकसभेमध्ये असावं अशी लोकांची इच्छा आहे आणि माझा पक्ष देशभरामध्ये काम करतो आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार मी स्वतःच्या बळावर निवडून आणलेले आहेत. त्यामुळं विचार करावा अशी आमची भूमिका आहे. सर, महाविकास आघाडीचे चला लढायचं सुरू आहे. प्रकाश आंबेडकर साहेब महाविकास आघाडीसोबत चर्चा करत आहेत. काय वाटतं आपल्याला? कारण दलित एकता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नाही, दलित एकता तशी शक्य नाही आहे. नेत्यांची एकता हे होणं अवघड आहे. पण जनतेचं जे ऐक्य आहे ते ऐक्य करण्याचा प्रयत्न मी करतो आहे, सर्व जनतेला एकत्र करण्याचा. जर नेते एकत्र आले तर वेल अँड गुड आहे, पण तशी परिस्थिती येईल असं वाटत नाही. आणि प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडी डावलण्याचा प्रयत्न करते. ते बाबासाहेबांचे नातू आहेत, ते आमचे सक्षम आमच्या समाजातले मोठे नेते आहेत, राजकीय अभ्यास असणारे ते नेते आहेत आणि त्यांना अशा पद्धतीनं खेळवण्याचा प्रयत्न होतो आहे. हे बरोबर नाही आहे. त्यांना जेवढ्या जागा द्यायच्या आहेत तेवढ्या किती मॅक्झिमम देऊ शकतात ते त्यांनी ठरवलं पाहिजे आणि जर ते असा अपमान करत असतील तर त्यांनी आघाडीसोबत जाऊ नये, त्यांनी स्वबळावर लढावं अशी आपली भूमिका आहे.